बॅक टू द चॅनल. मी ऐश्वर्या. मी रोहित. तर आज आमचा डे 4 आहे गोव्यामधला. म्हणजेच उद्या आम्ही निघणार आहोत पुण्यासाठी. तर आज आता आम्ही कुठे कुठे जातोय, काय काय करतोय हे बघण्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. आजचा व्हिडिओ मे बी छान इंटरेस्टिंग होऊ शकतो. म्हणजे आज माझा आजचा हा आउटफिट आहे आणि माझा आहे डेनिम शर्ट जी माझ्या बायकोनी तर चला जाऊयात आता पटकन. ॲक्च्युली आज आम्हाला तशी घाई नाही आहे कुठेही जाण्याची, कारण नॉर्थमध्ये आमचे 2 दिवस होते, कालचा आणि आजचा. त्यामुळे मग थोडंसं उशिरा उठलो. त्याच्यानंतर ब्रेकफास्ट वगैरेसुद्धा आम्ही असं म्हटलं की आज चहा वगैरे इकडेच बनवूयात आणि इथेच करूया, कारण बाहेर जायचा पुन्हा कंटाळा आला होता. आणि मग संध्याकाळी ऑफकोर्स आम्ही जाणार आहोत बागाला फॉर 31st इव्हनिंग. आणि आत्ता आम्ही जाणार आहोत मॉर्जिम बीचला, जिथे बर्गर फॅक्टरी आहे. तर तिथेसुद्धा जाईल आणि मग पुन्हा एकदा बीचसुद्धा होईल, कारण आमची फार धावपळ असं आमचं चाललं होतं की हे बघा, इथे जा, तिथे जा. तर मग आज थोडासा म्हणून आम्ही दिवस जो आहे लास्ट आमचा गोव्यामधला, तो आम्ही थोडासा असा रिलॅक्स ठेवला आहे. आणि ॲक्च्युली रिलॅक्स ठेवला आहे तर छान वाटतं आहे की सगळं निवांत चाललं आहे, कुठलीही घाई नाही आहे किंवा कुठेही पळायचं नाही आहे, काय झालं तर झाला पॉईंट एखादा कवर, असं चाललं आहे. सो या आता थोड्या वेळात आम्ही निघणार आहोत. तर बघूयात. तर गोव्यामध्ये 2 बर्गर फॅक्टरीज आम्हाला दिसल्यात. रादर आम्हाला ज्या माहिती आहेत त्यामध्ये एक आहे जी आहे अंजुना बीचला, आणि दुसरी जी आहे ते आहे जिथे आम्ही जाणार आहोत आत्ता. काय नाव आहे त्याचं मॉर्जिम बीचला, करेक्ट. सो मॉर्जिम बीचला आमचं जायचं ठरलं, कारण समथिंग न्यू. आम्ही अंजुना बीचला लास्ट टाईम गेलो होतो आणि थोडासा अनुभव आमचा क्लमजी आहे की तिथे आमची गाडी अडकली होती. त्यामुळे मग आम्ही शक्यतो तिथे जाणं अवॉइड करणार आहे. गाडी आमची जी वाळू असते रेती, तिथे अडकली होती. म्हणून मग आता आम्ही मॉर्जिम बीचला जाणार आहोत. तर आता एक 200 मीटरवर आम्हाला मॉर्जिम बीच दिसतोय, बर्गर फॅक्टरी जी आहे तिथे. पण रोड खूपच नॅरो आहे, त्यामुळे गाड्या सावकाश आणाव्या लागणार आहेत आपल्याला. इथे एका वेळी एकच गाडी जाऊ शकेल, इतका लहान रोड आहे. ए फायनली बीच आलाय. तर आता आम्ही फायनली आलो मॉर्जिम बीचला. इथे मागेच दिसतंय बर्गर फॅक्टरी. तर तिथे जातो. रोहित गाडी पार्क करतोय म्हणून आम्ही थोडा वेळ थांबलोय. येईलच तो. मग आता आम्ही इथेच छान सनसेट एन्जॉय करून मग रात्री उशिराने बागाला जाणार आहोत. तर फायनली रोहित पण आला आहे गाडी पार्क करून. आता पोहोचतोय बर्गर फॅक्टरीला. खाणारच ना आता मस्तपैकी खाता खाता सनसेटसुद्धा एन्जॉय करणार आहोत. सो हिअर इट इज दॅट बर्गर फॅक्टरी. आता आज जाऊयात. तर बर्गर फॅक्टरीला आत आलो आहे आणि आतला वाईब मस्त अमेझिंग आहे. दाखवते तुम्हाला, हे बघा. आणि अजून आम्हाला आतमध्ये तर जायचं आहे. आतमध्ये तर बरंच काही काही आहे. तर येस, या ना मग आहे, सगळे एकत्र आहेत. तर आता हळूहळू पुढे पुढे जाऊया. तर आतमध्ये बघतोय आम्ही, आतमध्ये बरीच गर्दी आहे. मे बी वेटिंग असू शकेल, कारण आम्ही आलो पण सनसेट टाईमलाच आहोत. 12 वाजता निघायचं होतं, आम्ही ऑलमोस्ट 4 वाजवलं. पण ठीक आहे, वर्थ आहे आत्ता येणं मे बी खूप उन्हापेक्षा. त्यामुळे आता ऊनही भाजत नाही आहे तेवढं. This is watermelon paradise. तिकडनं असो त्याला Burki. Chicken? Yeah. Veg. Yeah. तुम्हाला नाही आहे वाटतं, तुम्हाला खायचं नाही दोघांना. फायनली सगळ्यांचे बर्गर्स आलेले आहेत. वेळ लागतोय पण वर्थ आहे. आता आमचे
तर आता मी इथेच बसलो आहे कारण आम्हाला इथे जास्त मजा येते आणि आता आवाजसुद्धा खूप आहे गाण्यांचा. तर आम्ही आता एक स्मॉल ॲक्टिव्हिटी करतो आहे. आता पटकन मॉर्जिमवरून घरी आलो आणि मग आता छानछानपैकी पटकन आवरलं, क्विक चेंज, आणि आता पुन्हा निघालं आहे बागाला. बाय द वे तर बागाला आम्ही चालत जाणार आहोत कारण अराऊंड 1 किलोमीटरला 32 मिनिट दाखवले आहेत आम्हाला. त्यामुळे मग आम्ही प्रेफर करतो की चालत जाऊन येऊयात. तर चला तुम्ही पण. कोण म्हणतं आहे की बागा किंवा गोवा एकदम खाली खाली आहे. इथे रात्रीच्या 12 वाजता गोव्याचं ट्रॅफिक तुम्ही बघू शकता. लांबच लांब रांगा लागल्यात गाड्यांच्या. चित्र क्राऊड आहे. गोव्याचं नावावर धबधबा माहिती का म्हणू बरोबर राह. तर आता आपण जी ही गर्दी बघतोय तर ती आहे बागामधली फेमस लेन, टिटोज लेन. यामध्ये 70 ते 80 लोक हे ड्रंक होते. तर यांना आपण टुरिस्ट कशावरून म्हणू शकणार आहोत. अत्यंत घाणेरडे प्रकार चाललेले होते. त्यानंतर प्रचंड अशी गर्दी, मारामाऱ्या. कारण अगेन प्रश्न हाच येतो ना की क्वालिटी टुरिस्ट आणि सिविक सेन्स नसलेले टुरिस्ट यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आणि तोच आम्हाला इथे दिसून आला आहे. त्यामुळे 31st गोवा एवढ्या गर्दीमध्ये सुद्धा आपण बघतोय की इथे पोलीस आहेत, त्यानंतर इथे सुद्धा आहेत. तर त्यांच्यामुळे आम्ही खरोखर सेफ आहोत असं वाटतंय. सेफ इन द सेन्स की गर्दी खूप आहे तर ते खूप छान कंट्रोल करतात. हॅट्स ऑफ आहे गोवा पोलीसला.